तुम्ही मातंग समाजाची मुलगी आहे, तिचं बॅकग्राऊंड चेक केला, त्याच्यामुळे तुम्ही या प्रकरणाला हलक्यामध्ये घेतला. परंतु जर ही इतर मोठ्या बलाढ्य संख्येने, सत्तेने, पैशाने, जातीने मोठ्या असणाऱ्या समाजाची जर मुलगी असती तर तुम्ही हे प्रकरण हलक्यामध्ये घेतलं असतं का? आम्हाला याला जातीय स्वरूप द्यायचं नव्हतं. आम्हाला या प्रकरणाला जातीय स्वरूप द्यायचं नव्हतं. आम्हाला मातंग समाज म्हणून रस्त्यावर उतरायचं नव्हतं. आम्हाला अपेक्षा होती जी विद्यार्थिनीची हत्या झाली आहे तर तुम्ही विद्यार्थी म्हणून त्या मुलीकडे पाहाल. परंतु जिल्हाधिकारी साहेब, तुम्ही ज्या खुर्चीवर बसलाय त्या खुर्चीला जातीवादाला तुम्ही बरबटलेला आहात हे आम्हाला आज लक्षात आलेलं आहे. जे न्याय मागण्याची जी आमची स्टाईल आहे ती स्टाईल आम्ही अजून दाखवलेली नाही. तुम्ही आम्हाला प्रवृत्त करू नका. कायद्याला, गुन्ह्याला भेटणारी आम्ही माणसं नाही आहोत. जेल आमच्यासाठी नवं नाहीये, हे सगळं आमच्यासाठी नवं नाहीये. आम्ही आमच्यावर शेकडो गुन्हे दाखल करून घेऊ, परंतु आमच्या मुलीला न्यायच मिळवून देऊ याच्यासाठीचा हा मोर्चा. आजच्या या महामोर्चाच्या अनुषंगाने ज्यांनी आजच्या या मोर्चासाठी प्रयत्न केले आणि हा मोर्चा यशस्वी केला त्यांचे मी समाजाच्या वतीने आभार व्यक्त करतो. अजून जर 8 दिवसामध्ये याच्यामध्ये जर आम्हाला न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रामध्ये याच्याही पेक्षा मोठे मोर्चे निघतील आणि पोलीस प्रशासनाला आम्ही या ठिकाणी खराई सांगू इच्छितो की रस्त्यावर समाज उतरवला तर पुन्हा कायदा तुम्हाला हातात घेतल्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला सांगतो. याच्यात लवकरात लवकर न्याय द्यावा, याच्यामध्ये SIT योग्य न्याय प्रक्रिया राबवावी आणि याच्यामध्ये न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. जिल्हाधिकारी, त्यांचे प्रतिनिधी कुणीतरी या ठिकाणी येऊन आमच्या मागण्या इथं येऊन घेऊन जाव्या अशी आमची अपेक्षा. तुम्ही जर या ठिकाणी आला नाही तर आम्ही समजून जाऊ की तुम्ही आम्हाला न्याय देणार नाही. धन्यवाद. जय भीम, जय लहू. यानंतर बांधवांना कुठवर मोर्चे काढायचे, जोपर्यंत आपण मोर्चे असेच जर शांततेत काढत गेलो तर आपल्याला प्रशासन ग्राह्य धरणार नाही. ज्या ज्या जातीला कायदा हातात घेतलाय त्या सर्व जातीला, त्या जातीला भिवून त्यांचे काम करण्याचं काम संबंध जिल्ह्यामध्ये या प्रशासनाने केले. आपण जोपर्यंत कायदा हातात घेणार नाही तोपर्यंत मागायला सुद्धा भेटलं जाणार नाही. कारण आपले पूर्वज जे होते, समाजावर कुठं अन्याय अत्याचार होत होता तर त्या अन्यायाला तशाच तसं उत्तर देण्याचं काम जुन्या काळामध्ये होत होतं. परंतु आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कायदा असल्यामुळं, आपल्या बापाचा कायदा असल्यामुळं आपण कायद्याच्या बाजूनच न्याय मागण्याचं काम आतापर्यंत केलं. परंतु आपण नवजीच्या सुद्धा अवलादी आहोत, आपण हे विसरता कामा नाही. फुकिराची सुद्धा अवलाद आहोत, आपण हे विसरता कामा नाही. त्या फुकिरानं जसं आपल्या आया बहिणीवर अन्याय झाला तर त्याला तसं जाऊन त्याच्या हातकाला खलन करण्याचं काम केले. त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये सुद्धा मातंग समाजाने घेतल्या. ज्या घरात लातूर जिल्ह्यातला मातंग समाज आहे, कायद्याच्या बाबतीनं बघू, आपण प्रशासनाला विनंती करू की बाबा आम्हाला या प्रकरणात न्याय भेटलाच पाहिजे. याच्या पुढलं जे आंदोलन असेल ते उग्र पद्धतीने आंदोलन करण्याचा ठरलेला आहे. उठ पेटून मातंगा जातीवादाला ठोकायला, उठ पेटून मातंगा जातीवादाला ठोकायला, उठ पेटून मातंगा जातीवादाला ठोकायला, उठ पेटून मातंगा जातीवादाला ठोकायला.